गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचा जबाब नोंदवल्यावर कोर्टाने संपूर्ण प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। विधिमंडळात कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला याचा तपास केला जाणार असून या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी रोहित पवार यांच्यावर बदनामीचा दावा दाखल केला आहे। कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून तत्कालीन कृषी मंत्री कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती। विरोधकांनी देखील ही मागणी लावून धरली होती। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले आणि क्रीडा खाते सोपवले। रमीच्या या व्हिडिओमुळे रोहित पवारांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे। व्हिडिओ कोणी काढला आणि तो कसा व्हायरल झाला याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे। पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते। व्हिडिओ कोणी काढला याचा तपास देखील होणार आहे। नाशिकच्या न्यायालयात कोकाटे यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली। आपला व्हिडिओ कोणी काढला आणि तो व्हिडिओ पवार यांना कोणी दिला, तसेच तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल का केला असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। आपली बदनामी केल्याप्रकरणी पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे वकिलांमार्फत केली होती। यानंतर आता कोर्टाने या संदर्भात आदेश दिले आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी कोकाटे यांनी रोहित पवारांना नोटीस देखील बजावली। नोटीस बजावल्यानंतरही रोहित पवार यांनी माफी मागितली नाही किंवा नोटीसीला उत्तर देखील दिले नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।